नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज बघू शकतो आपण एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावलाय पाठीमागे आणि दुसरं म्हणजे राजन साळवी यांचाही फोटो लावलेला आहे, जे खासदार म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षात निवडून आले, परंतु आता त्यांनी परत शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला। मी तुम्हाला पहिलेपासून बोललो की राजकारणामध्ये ना काही होऊ शकतं। आता राजकारणाचे जे चाणक्य आपण आतापर्यंत याच्या अगोदर शरद पवार साहेब यांना ओळखत होतो, परंतु आताच्या कंडिशन मध्ये राजकारणातील चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांना ओळखलं जात आहे। हळूहळू बघता बघता शिवसेना ज्यावेळेस एकत्र होती त्यावेळेस खूप मोठी पॉवर होती, अगदी दिल्लीमध्ये सुद्धा दबदबा होता। परंतु आता शिवसेनेचं काय झालं? शिवसेनेचे दोन भाग झाले। आता मागच्या 2.5 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं, शिंदे साहेब आपले 40 आमदारांना घेऊन डायरेक्ट शिवसेनेतून बाहेर पडले, म्हणजे बाहेर पडले आणि शिवसेनाच त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली। इकडे जे वारसदार होते शिवसेनेचे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याकडे राहिले साले आमदार होते। त्याच्यानंतर ज्या वेळेस निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये काँग्रेसवाल्यांचे जरा जास्त लोक निवडून आले, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पण जास्त लोक निवडून आले होते। परंतु ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली। त्याच्या मागे रिझन पण आहेत, त्याने महाराष्ट्रभर 2.5 वर्षामध्ये काम सुद्धा त्या पद्धतीने केलेत, म्हणून लोकांनी त्यांना परत निवडून दिलं। आणि आत्ताच्या कंडिशन मध्ये शिंदे साहेबांकडे आपण बघतोय, उद्धव ठाकरे साहेबांचं जवळपास जी शिवसेना राहिलेली शिवसेना होती ती आता खाली होताना दिसते। एक माणूस कोण बीजेपी मध्ये जाते, कारण सगळ्या भारतामध्ये पॉवरफुल पक्ष कोणता जो राहिलाय तो फक्त बीजेपीच राहिलाय आता, आणि काही माणसं शिंदे साहेबांच्या गटामध्ये पण येत आहेत। ही जी शिवसेना जर एकत्र राहिली असती, आज सुद्धा शिवसेनेचाच दबदबा महाराष्ट्रामध्ये राहिला असता। आता आपण बघतोय सध्याच्या तुम्ही काही दिवसांपूर्वी न्यूज सुद्धा वाचली असेल, शिंदे साहेब नाराज आहेत, शिंदे साहेब गावाला निघून गेले, शिंदे साहेबांना हे पद नाही मिळाले, ते पद मिळाले, का नाही मिळाले? एक तर जे आपण विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रचंड मताने शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे निवडून आलेत प्रचंड जास्त मताने। काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी आणि आपले शरद पवार साहेब यांची पुरता नाचंकी झाली, म्हणजे एकदम कमी सीट निवडून आलेत त्यांचे। विरोधी पक्षपद भेटणार नाही एवढे कमी सीट त्यांचे निवडून आलेत, आणि त्याचाच परिणाम आता दिसतोय। शेवटी राजकारणामध्ये ना काही होऊ शकतं बघा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं। आणि राजकारण शिवसेनेचे म्हणजे जे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यांचं मागं रिझन एकच आहे। आता कसं बाळासाहेब ठाकरे साहेबांना समजत नाही, ते समजत नाही, ते कोणाला समजत नाही ऍक्च्युली। सगळ्यात जास्त शिवसेनेचे एवढे बारीक बारीक तुकडे होण्यामागे किंवा लोक सोडून पुन्हा शिंदे साहेबांना भेटण्यामागे याचा मागचा रिझन काय आहे, की का आपल्याला लोक सोडून जात असतील? जे उलट शिवसेना वाढायला पाहिजे ती शिवसेना अजून कमी का होत चालली होय, याच्या मागे जरा रिझन बघितलं पाहिजे, पर्याय बघितलं पाहिजे। आणि सर्वात मोठं दोन गोष्टी ज्या चुकीच्या ठरल्यात त्या म्हणजे दोन लोक जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहेत। एक सुषमा अंधारे जी पहिले बाळासाहेबांपासून टीका करत आल्या, त्याच्या नंतरही ती कशी कोणावरही टीका करते। जे आपला मेन हिंदुत्व आहे त्याच्यावरती जे तुम्ही त्या हिंदुत्वावरती जीवावरती तुम्ही निवडून येतात त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे वगैरे वगैरे। त्याच्यानंतर एक मेन रिझन ते आहे, त्या माणसाला तुम्ही तुमचं शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता केलेले आहेत, हे कुठेतरी बघायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे आपले राऊत साहेब उठले, सकाळी आले, मीडियासमोर काहीतरी बोलणारच, ते काय बोलतील हे कोणालाच माहित नसतं, त्यांनाही माहिती नसेल की मी काय बोलतोय ते। एकदा बाजू घेणार, एकदा काहीतरी बोलणार, आणि या दोन लोकांमुळे खरी म्हणजे ठाकरे साहेबांची शिवसेनेची थोडीशी काय होईना वाट लागली म्हणण्यासारखेच आहे। आणि त्यात मागे ज्यावेळेस लोकसभेचा निवडणुका झाल्या, काँग्रेस पक्षामध्ये मिळायला नाही पाहिजे होतं ऍक्च्युली। जर तुमचं पटत नसेल तर स्वतंत्र राहा, कारण तुमची विचारधारा वेगळी होती, शिवसेनेची विचारधारा वेगळी होती। लोकांचा विश्वास म्हणजे शिवसेना होता, मराठी लोकांचा विश्वास म्हणजे शिवसेना,
हिंदुत्वाचा विश्वास म्हणजे शिवसेना, जे खुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेने निर्माण केलं होतं की दिल्लीच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांना भेटायला महाराष्ट्रामध्ये यावं लागत होतं, अशी स्वतःची एक स्टेटस बनवली होती. आज महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना दिल्लीला पळावं लागतंय, ही वाईट गोष्ट आहे. पहिले दिल्लीतले लोक भेटायला येत होते, एवढी पॉवर होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. परंतु आताच्या कंडिशन मध्ये इकडच्या नेत्यांना तिकडे जावं लागतंय, आम्हाला पद कोणते भेटतील याच्यासाठी. काही का असे ना, आपला चॅनल आहे, निर्भड बोलणार आहे, जे काही आहे ते सत्य परिस्थिती मांडणार आहे. तर याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काहीतरी शिकलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण आपली जी काही सत्ता आहे ती कोणत्या लोकांच्या हातात द्यावी किंवा कोणत्या माणसांकडे द्यावी. तो माणूस लोकांना चालला देखील पाहिजे, ज्या लोकांना पसंत तरी आला पाहिजे, अशा माणसाच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच फायदा होतो ना. पण जमी कोणत्याही व्यक्तीला, अशा व्यक्तीला ज्या लोकांना, जे लोक फक्त एंटरटेनमेंट करायला आहेत तुमच्या पक्षामध्ये, लोकांचं एंटरटेनमेंट, त्या लोकांना जर तुम्ही काम सोपवलं तर ते काम होणार नाही. शेवटी जनता आहे, जनतेच्या हातामध्ये आहे, कोणाला कितपर्यंत वरती न्यायचं आणि कितपर्यंत खाली पडायचं. आता बघतोय हळूहळू ती पण खाली होत चालले, जरा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कदाचित माझा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा माझ्यासारखे सांगणारे तर लाखो लोक आहेत, हे लाखो लोकांना कळतंय की प्रॉब्लेम काय आहे, त्यांना पण कळायला पाहिजे. बाकी काय असो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे. आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जय हिंद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.